तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे सुष्मिताच्या ब्लॉगमध्ये. तर आज आहे समूचा बड्डे आणि उद्या आहे माझा बड्डे. तर आत्ता आम्ही आलेलो आहोत, म्हणजे माझ्या माहेरी आलेलो आहोत, कारण आज ऑफिस आहे. समोर बघा कुत्र्याला बघून कशी असते, तिला कुत्रे खूप आवडतात. तर चला ब्लॉगला सुरुवात करूया. मागे कुत्रे होती सगळी, डेंजर घाबरलो आम्ही. 5 मिनिटासाठी सुद्धा घाबरलेली आणि आम्ही घाबरलो, तिला कुत्रे खूप आवडतात. असं छान आहे त्या. तू घाबरलं नाही समोर समोर तू घाबरली तू बुबूला घाबरली. तर आम्ही समूचा बड्डे करणार आहोत आज. छान छान तिने बघा किती छान ड्रेस घातला, तुम्ही तिचे फोटो पाहिलेच असतील. आणि चला ब्लॉगला सुरुवात तर झालेली आहे, पण लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनलला तर नक्की करा आणि ब्लॉग कंटिन्यू करा. इथे माऊ आणि समू बघा कशा बसलेल्या आम्ही आहेत. चाललोय आता भूर आहे ना समोर. बाय शमू. आणि पप्पा पण चालले तिचे ऑफिसला, आहे ना पिल्लू? हे पिल्लू घे तिला. चलो ऑफिस जाऊ आपण. चल आम्ही ऑफिस चाललो. बॉय बघा बॉय आमचा बॉय बघा. बॉय सगळ्यात महत्त्वाचं लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनलला तर नक्की करा. आणि अहो गेलेले आहेत ऑफिसला. आता आम्ही वरती जातो आणि मस्त झोपून घेतो. मी नाही, समू तिला झोप आली. तर म्हटलं चला ब्लॉगची सुरुवात करूयात. वेगवेगळे नको ब्लॉग टाकायला. समूचा बड्डे आपण एकत्र सगळं व्यवस्थित या ब्लॉगमध्ये पुढे दिसेलच, कॅप्शनवरनं कळालंच असेल. तर छान आम्ही प्रत्येक महिन्याचा बड्डे तिचा करतो. सिम्पल का होईना पण करतो, कारण तिचे एक महिन्याची मुवमेंट्स आम्हाला सेलिब्रेट करायला खूप जास्त आवडतात, त्याच्यामुळे आम्ही करतो. तर चला. सो फायनली आता घरात आलेलो आहोत आणि समू मस्त आता त्याला झोपवते. आता माझं इकडे पाहू शकता ऑफिसचं काम सुरू होईल. आणि उद्या आहे माझा बड्डे, तर उद्या मला सुट्टी आहे, त्यामुळे उद्या काय ऑफिसचं काम नसणार आहे. ते एक बेस्ट आहे की कंपनीकडनं बड्डेच्या दिवशी सुट्टी असते, त्यामुळं ही खूप बेस्ट थिंग आहे, कारण मस्त बड्डे एन्जॉय करायला भेटतो. पण यावेळेस काही उलटं झालेलं आहे. मला काही बड्डे एन्जॉय करायला भेटेल की नाही भेटेल काय माहिती, कारण उद्या माझी अपॉइंटमेंट आहे पासपोर्टची. आता पासपोर्ट म्हणताल तर कशासाठी वगैरे, मी ऑलरेडी पासपोर्ट काढलेला आहे. तर म्हणजे लग्नाच्या अगोदरच माझा पासपोर्ट मी काढलेला होता. मला कंपनीत लागतोच, आम्हाला कंपल्सरी आहे, त्यामुळे पासपोर्ट काढतो आम्ही. तर विषय असा झाला की समर्थाचं पण पासपोर्टचं काम वगैरे सगळं आम्ही म्हटलं डॉक्युमेंट आपण काढून ठेवा, कधी काय गोष्टी लागतील माहिती नाही, म्हणून आम्ही तिची पासपोर्टची प्रक्रिया सुरू केली होती. तर पासपोर्टची पण गंमत एक वेगळीच आहे. आम्ही जवळपास 3 ते 4 वेळा आम्हाला फेऱ्या माराव्या लागतात पासपोर्टसाठी. तर त्याचा एक सेपरेट व्लॉग मी बनवणारच आहे की पासपोर्ट काढण्यासाठी काय करावं लागतं, कोणत्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. ज्या गोष्टी म्हणजे मी ऑलरेडी पहिल्यांदा काढले होते, पण आम्हाला इतकं 3-4 वेळा जाऊन आम्हाला इतकं डीपमध्ये गोष्टी कळाल्यात की पासपोर्टसाठी कोणते डॉक्युमेंट पाहिजे, जर हे डॉक्युमेंट आपण शेड्यूल कसं करायचं किंवा रिशेड्यूल प्रोसेस करताना काय गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत, की किती टाईम असतो, किती वेळा आपल्याला चान्सेस असतात, जर आपण तात्काळ केलं किंवा नॉर्मल असेल तर किती महिन्यात निघतो, तात्काळ असेल तर किती दिवसात निघतो. ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला इतक्या कळालेल्या आहेत, कारण 3-4 वेळा आम्ही जावं लागलं आम्हाला एका डॉक्युमेंटसाठी. तर त्याचा मी एक सेपरेट ब्लॉग तर बनवणारच आहे. आणि उद्या कसं सानू जरा शांत बसते का, मी इथं बोलते आणि ती तिकडे शुशू करते, शुकशुक आवाज करते. तर उद्या माझी पासपोर्टची अपॉइंटमेंट आहे. मी पण तात्काळचंच काढलं होतं ॲक्च्युली, पण माझा विषय असा झाला होता की त्या तात्काळच्या ह्याच्यामध्ये मला पुन्हा एकदा माझं होल्डवर पडलं, कारण बिकॉज ऑफ कसं तुम्ही नेटवर सर्च मारतो, आम्ही स्वतःच फॉर्म भरला होता. नेटवर सर्च मारल्यानंतर तिथे 1 किंवा 2च डॉक्युमेंट दाखवतात, पण ॲक्च्युअलमध्ये 3-3 डॉक्युमेंट रिक्वायर असतात, कधी 2 डॉक्युमेंट मॅनिटरी असतात की त्यात दाखवावंच लागतात. एक जरी डॉक्युमेंट नसेल तरी ते होल्डवर ठेवतात. तर मी नेटवर बघून गेले होते, त्याच्यामुळे मला तिथं मी एकच डॉक्युमेंट तिथं सांगितलं होतं 1 ते 2च, पण तिथं 3 डॉक्युमेंट लागतात. सो मला पूर्ण सगळं चेंजेस करा. आता लग्नानंतरचं नाव माझं चेंज केलं मी, तर त्याच्यामध्ये पासपोर्टवर पण अपडेट करावं लागतं, कारण आधार कार्ड पॅन कार्ड जर तुमचं अपडेट असेल तर पासपोर्टवर पण अपडेट करावं लागतं. तर त्याची अपॉइंटमेंट आता उद्या माझी आहे. तर माझा उद्या, आणि त्यात पासपोर्ट ऑफिसला गेलं की अख्खा दिवस जातो बऱ्यापैकी, आणि माझा अख्खा बड्डे त्या पासपोर्टच्या ऑफिसमध्ये जाणार आहे. त्यामुळे मला असं थोडंसं माझं मन नाराज झालेलं आहे. मी त्यांना रिक्वेस्ट केली होती की थोडा अलीकडचं किंवा पलीकडची डेट द्या, पण सिस्टीममध्ये जे डेट दाखवते त्याच डेटला जावं लागतं. त्यात आपलं काही
म्हणजे पॉसिबलच नाही डेट चेंज करणं. त्यांना मी खूप रिक्वेस्ट केली होती त्यांच्याकडनं की प्लीज माझी अगोदर तरी घ्या, किंवा समर्थाची 9 तारखेला अपॉइंटमेंट होती तर 9 तारखेलाच माझं करून घ्या, मला बाळाल्यासारखं घेऊन येतात. ते ॲक्च्युली करतात ते ॲडजस्टमेंट, पण यावेळेस त्यांनी माझ्या बाबतीत केलं नाही खूप रिक्वेस्ट करूनसुद्धा. पण ठीक आहे, ज्या गोष्टी ज्या वेळेस लिहिलेल्या असतात त्याच वेळेस करतात. तर आता उद्या पासपोर्टच्या ऑफिसला जाईलच मी. तर चला आता बस झालं माझं बडबड करणं. या गोष्टी सगळ्या पासपोर्टच्या मी तुम्हाला एका सेपरेट ब्लॉगमध्ये सांगेल, कारण मला माहिती तुमच्यासारख्या खूप जणांना काही गोष्टी माहिती नसतात. लहान बाळांचा पासपोर्ट काढायचं तर काही प्रक्रिया असते ही एकदम माहिती असतं, नेटवर सगळं असतं, पण काही गोष्टी नेटवर सगळ्या भेटत नाही. जोपर्यंत आपण फिजिकली तिथं जाऊन सगळ्या गोष्टी पाहत नाही किंवा काय आपल्याला माहिती होत नाही त्या क्लिअर होत नाही. त्यामुळे मी त्याचं सेपरेट ब्लॉग बघेल आणि तुम्हाला आवडेल का कमेंटमध्ये सांगा. तर चला बघा पुढे काय घडतंय ते. तुम्हाला आमचं बबलू दाखवतो. हे बबलू बघा. बघा बघू. यू कॅन सी कशी उठून बसती बघा. कसं हिला पाण्यामध्ये ठेवायचं बरं आम्ही. डायरेक्ट उठून बसती ही पोरगी. हिने माझा सगळा ड्रेस खराब केला. मी एवढा छान ड्रेस घातला होता तिच्या बड्डेसाठी आणि माझा ड्रेस खराब केलाय. आता मी तो वाळत घातलेला आहे म्हणून चेंज केला. आता सोचा बच्चा ते बघा आता मी उभं राहायचे. अजून एक शिकली. याच्यात पालतं पडते. स्टंट देखो, स्टंट देखो, इसका स्टंट देखो. दर बरे बसतो पायावर. हे बसतो पायाला. समोसा बट्टे करायचं होतं. समोसाच ना मग. समूचच या तू ह्या ड्रेसवर मला बरोबर वाटत नाही म्हणून म्हणलं बघ घालून बघ. नेमकं कोणता ड्रेस घालायचा? मम्मीचा ड्रेस घालायचा. ते मम्मीचा ड्रेस मी सांगतो कधी घालायचं ते. तू आता हा घाल. हा आता हे हा, घाल. आता हे घालतो. कसं का पण? ते सरळ कर ना. यात आणले का? तिथं ड्रेस दिसतोय हा. सानूचा असेल. अगं माझं कसं आईने लाडक्या सुनेसाठी दिलेत. हा का? मी माझ्या स्वतःसाठी कशाला आणलं नाही असा रंग पाहिला का मला वाटलं. नाही. मला वाईट वाटत होतं ना. काय वाईट वाटलं? त्याला पण फिटिंग केली. हा मग. हा? याला पण फिटिंग केली. हा का? करके लाया है. छान आहे ना ड्रेस. पहन के देखो. खाली काहीच नाही ना. वाईट असेल ना design. वाईट आहे ना माझ्या कपड्यामध्ये. मागे एकदम घ्या. खाली घालून बघ बरं कसं आहे. Jeans वर घालायचं. अगं बघ तू बघ ना ओपन कर. लई चांबर चौकशी आहे. ते ना Jeans असं वर- खुश व्हायचं बरं सोडून ऐक ना. ना. जीन्सवर हे दीदी, घालायचं. थांबा जीन्सवर हे घालायचं असतंय. हे घालायचं ते असते. आमचं फ्लो बघ ना. पुढचं बघ ना. ते नाही आवडलं तर मग हे घालायचं असतं. ते घालायचं असतं. काय? आणि जर हे हे नाही आवडलं तर दुसरं घालायचं. हे घालायचं हे असतं. घालायचं. ते पण नाही जर ते पण नाही आवडलं आवडलं तर हे तर हे घालायचं. घाल. हे पण ते नाही आवडलं तर ते घाल. संपलं. स्टॉक संपला. हा का? आणि ते नाही आवडलं तर मग माझा ड्रेस आता मी माय काढून देतो बाबा घाल बाबा. एक घाल करतो तरी. लयच मोठा स्टॉक आणला बुवा. मग चॉईस ठेवले तुला. ओ जिजू बर्थडे. अहो birthday एवढं gift ते अहो, अजून समोसा आहे ना? तू हा. केस बांधायचे असेल तर येणी बांध आणि लिप बाम लावायचा तुम्ही लिप बाम. लिप बाम सानूकडे नाही. माझ्याकडनं काय ते तुझ्यासाठी. ते त्यांच्या मुलांना. हा तेच सांगते. त्यासाठीच आणलं होतं आम्ही. खुश का? यातलं काय ठेवू बॅगेमध्ये कावर राहून दे. मला वाटतं आता तू हिरवच घाल. बबलू असं ये. हे माझे क्युटी पाय. ए क्यूटी पाय. हा, ठीक. ते ग्रीन कापड टाकू का त्याच्यावर? ये आज माझा बर्थडे. हॅपी बर्थडे कसं करायचं समोर? हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे समू. कशी करायची? चल. ये फक्त. किती छान लागते. शाकात छान लागते. फक्त किती तरी खायला भेटेल. आता तिघांनी कसं व्हायचं रे एकदम चव. ए नुसतं ओवाळ आजी. जाऊ तू. काय देऊ? बिस्किट आठ. गेले तोंडात त्या तोंडात डायरेक्ट.
शमू इकडे बघ. समर्था हॅपी बर्थडे दीदी. अशा प्रकारे समर्थाचा छान असा बर्थडे सेलिब्रेट झालेला आहे. तुम्ही मागे बघू शकता. आम्ही दोघींनी ग्रीन घातलेला आहे. तर व्हिडिओ पाहिलाच असेल. तर चला मस्त बर्थडे सेलिब्रेट झालाय. आणि हे बघा कुठे बसले ते खायला. जय श्री आमचा शर्ट काढून बसले. आणि इकडे बघा बाप लेकीचं काय चाललेलं आहे. शमू तर हे आहोंनी मला खूप आधी सरप्राईज दिलं होतं. म्हणजे आदल्या दिवशीच रात्री मी माझ्या फ्रेंडकडे गेले होते त्यावेळेस तिथं मला त्यांनी हे बड्डे सरप्राईज दिलं, वॉच. तर मला वॉचचं कलेक्शन करायला खूप आवडतं आणि प्रत्येक बड्डेला मला वॉच मी घेतेच. पण मला घेण्याच्या ऐवजी मला ते बड्डे गिफ्टच भेटतं. आणि इथे मी सगळे ड्रेसेस ट्राय करत होते. हे सुद्धा माझ्यासाठी सरप्राईजच होतं. आहोंनी मला एक के बाद एक असे छान छान कपडे त्याच दिवशी अचानक आणले आणि मला सरप्राईज दिला. तर मला खूप छान वाटलं. मी माझ्यासाठी कधी जास्त शॉपिंग करत नाही, पण आहो आणि मम्मी माझ्यासाठी सर्व शॉपिंग करतात. आणि त्यासोबत आईंनी पण खूप छान अशी कुर्ती माझ्यासाठी पाठवली होती. तर सर्व ड्रेस मी ट्राय करून पाहत होते की कसे दिसत आहेत वगैरे. आणि हे माझे सगळे मोमेंट. तर तुम्ही पण सांगा कसे वाटतात माझे छान छान ड्रेस. तर मला थोडेसे फिरण्यासाठी आणि थोडे डेली यूजसाठी टॉप्स हवे होते. तर हे सगळे छान असे टॉप आणले. आणि तोच मोमेंट ज्यावेळेस मला आदल्या दिवशी आहोंनी हे बड्डे गिफ्ट दिलं होतं सरप्राईज म्हणून. माझ्या मैत्रिणींच्या घरी गेले होते त्यावेळेस त्यांनी मला हे बड्डे सरप्राईज दिलं होतं आदल्याच दिवशी. सुंदर आहे. गर्ल्स वॉच हे खूप सुंदर आहे. रावला टायटन मस्त आहे. आणि मला वॉच ग्रुप तयार होतंय. दिसते कसं ग असलं पाखरू. मस्त गुड मॉर्निंग झालेली आहे. आणि माझी गुड मॉर्निंग म्हणजे बच्चूकडनं झालेली आहे. हा की नाही पिल्लू म्हणजे सोनूला माझी गुडूला. तर सगळ्यांनी खूप छान छान शुभेच्छा दिल्या. सकाळी सकाळी व्हिडिओ कॉल केले आणि रेकॉर्डिंग करता आली नाही. आहो जरा बाहेर गेलेले आहेत, त्यांच्याकडे फोन होता आणि माझ्या फोनमध्ये व्हिडिओ कॉल चालू होता. मम्मी, आई, सानिका, सिद्धी म्हणजे सगळेच ओव्हरऑल माझी यूट्यूब फॅमिली, माझी इंस्टाग्राम फॅमिली, थँक्यू सो मच. खूप छान छान विशेष दिले. मी अशी सकाळी उठल्यानंतर असे सगळे छान छान विशेष पाहिले ना, मला इतकं छान वाटलं आहे खरंच. आणि हे माझ्या बबडूने तर खूप छान शुभेच्छा दिल्यात मला. सकाळी सकाळी येऊन मला हक केलं आणि तिच्या हकमध्येच तिचे विशेष आहेत माझ्यासाठी. आणि हेच माझं सर्वात मोठं गिफ्ट आहे. हे माझं बबडू आहे ना पिल्लू, हे माझं सगळ्यात मोठं गिफ्ट आहे, सगळ्यात भारी गिफ्ट आहे माझं बबडू. थँक्यू पिल्लू. सगळ्यात जास्त व्हिडिओ मला समूचा आवडला आहे. मस्त माझी फेवरेट सुदामाचे पोहे आणलेले आहेत सकाळी सकाळी नाश्त्यासाठी. आणि इकडे इडली, समूची फेवरेट इडली. समू, ए समू, तुला इडली आवडती? एवढा लांब जाऊन सगळ्या गोष्टी आणतात नाश्त्यासाठी खास माझ्यासाठी. थँक्यू. वेलकम. बेस्ट मॉर्निंग झालेली आहे आणि थँक्यू सो मच. तुम्ही छान छान विशेष देत आहेत. असंच छान प्रेम तुमचं सगळ्यांचं राहू द्या. खूप सुंदर विशेष तुम्ही दिलेले आहेत. खूप छान छान व्हिडिओज, फोटोज तुम्ही माझे टाकलेले आहेत. आणि माझ्या बबडूने पण खूप छान मला विश केलेलं आहे ना पिल्लू. हे माझे शोना, हे बबडू माझं. थँक्यू. गुड झाली तू. इतकी खुशी, जसं काय तिने जग जिंकले अशी खुशी आहे तिच्या चेहऱ्यावर बाहेर जायचं म्हटल्यावर. तर आता आम्ही निघालेलो आहोत आमच्या कामासाठी. पासपोर्टचं काम राहिलं होतं, त्याची आज अपॉइंटमेंट आहे. सो बड्डे आम्ही तिकडे करू. आणि ही पोरगी जास्त खुश झाली कारण हिला बाहेर फिरायला भेटतंय म्हणून जास्त खुश झाली. हे पोरी चाललाय धिंगाणा नुसता. अरे नुसतं धिंगाणा चाललाय. गाणे लावले का गाणे म्हणत राहती. फोनवर बोलत असलं का तिला वाटतं त्यासोबत बोलतोय काय. तिला जेवण करायचे राहत, खाऊ ना काहीतरी. नाश्ता केला उशीरच. पण ट्रॅक्टर कुठे चालू आहे का, म्हणजे काय चाललंय त्याचं. मग असं काय लावायचं आता. कुठे चालू तू? डॅडा आले, आले डॅडा.
कुठे चालली तू? ओ झाली माझी केस विस्कटायला सुरुवात. समू असं नाही करायचं पिल्लू. फोटो काढायचे नाही का? जाऊ दे, नंतर तिकडे काढू आपण. आम्ही आलेलो आहोत पासपोर्टचं काम करायला. आणि हे पिल्लू त्रास देत आहे खूप जास्त है ना पिल्लू? तिला मस्ती करायची नुसती. हो, तिचं काम झालं म्हणून माझं काम मध्ये हे करायचं का? इकडे असं नाक पकडून ठेवायचं नसतं माझ्या. श्वास कसं घ्यायचा? आम्ही समूसाठी बनवून आणलेला आहे खाऊ. कसला गाजराचा भात माझ्यासाठी खूप समाज आहे. तर आम्ही पासपोर्ट ऑफिसमध्ये पोहोचलो होतो आणि ते आमचं लाईनमध्ये थांबलो होतो. माझे फक्त एकच डॉक्युमेंट होतं, त्यामुळे पटापटा काम झालं माझं. कारण एकच डॉक्युमेंट माझं होल्डर राहिलं होतं, जे मला भेटलं होतं आणि ते व्हेरीफाय करायचं होतं. मग फर्स्ट लाईनमध्ये ABC असं असतं, मग प्रत्येक गोष्टी चेक करून घ्यावं लागतं. इथं माझा नंबर येणार होता, त्यामुळे मी वेट करत होते. आणि समाजाची खूप जास्त मस्ती चालली होती. इव्हन ती मागच्या लोकांना बघून खूप हसत होती. आणि मग मी आवून ही छान अशी क्लिप रेकॉर्ड केली. खूप दंगा चालू होता पासपोर्ट ऑफिसमध्ये समर्थाचा, आणि मी पण खूप एन्जॉय करत होते. आणि आमचं काम 3-3:30ला आवरलं. म्हणजे आम्ही सकाळी दुपारी गेलो होतो 12-12:30च्या आसपास. माझी 3ची अपॉइंटमेंट होती आणि आमचं काम झालं 3-3:30ला पासपोर्टचं. कारण खूप जास्त गर्दी होती, कारण कसं फ्रायडे होता आणि फ्रायडेच्या दिवशी नॉर्मल आणि तात्काळवाले दोन्ही असतात. आणि जास्त करून शेवटच्या क्षणी जास्त गर्दी होती, त्यामुळे खूप जास्त वेळ लागला, पण काम पूर्ण झालं आमचं. आमची बबलू नुसती शिकली टाकायची होती, नुसती हातात होती, नुसती हातात होती, नुसती हसायला पाहिजे काय ना तुला छान. हां, इकडून येतात लाईन. सांगू एकच का छान येत आहे ना. सांगू हे बबडे. तर शोरूममध्ये आलं असंच थोडंसं. ते मी माझी कॉफी एन्जॉय करते. त्यानंतर आमचा प्लॅन दुसरीकडे जायचं होतं डिनर डेटसाठी. आहोंनी डिनर डेट प्लॅन केलं होतं. तर मग त्याच्या अगोदर मम्मी म्हटली की घरी येऊन जा एकदा. तर ओवाळायचं होतं मम्मीला. तर मम्मीने छान छोटंसं सरप्राईज दिलं. छान केक माझ्यासाठी कस्टमाइज केला होता मम्मीनी. आणि त्याच्यासोबत मला चॉकलेटचा बुके पण आणला होता मम्मीनी माझ्यासाठी. आणि छान असा आम्ही बड्डे सेलिब्रेट केला. म्हणजे मम्मीनी वगैरे केला बड्डे सेलिब्रेट. आणि मला छान सरप्राईज भेटला. माझं म्हणणं होतं की बड्डे यावेळेस खूप असा सेलिब्रेट वगैरे करायचं नाही, नॉर्मलच डे सेलिब्रेट करायचं. आणि जास्त बाहेर वगैरे जायचं किंवा डेटला वगैरे जायचं असं काही जास्त मोठं सेलिब्रेट करायची माझी इच्छा नव्हती. म्हणजे असं करू वाटत नव्हतं, कारण आता दरवी बड्डे करतो तर त्याच्यात काही एवढं असं मला वाटतं. असे केक वगैरे कापण्यात पैसे घालवण्यापेक्षा आपण कुठेतरी दान करावं किंवा कुठेतरी फिरायला जावं, असं एवढंच माझं म्हणणं आहे. पण माझी फॅमिली अशी की सगळेजण मला प्रिन्सेस ट्रीटमेंटच देतात. तर दरवेळी म्हणते की बड्डे नका जास्त मोठा सेलिब्रेट करत जाऊ. पण अनफॉर्च्युनेटली सगळेजण माझ्यासाठी काही ना काही सरप्राईजेस प्लॅन करतात आणि माझा बड्डे सेलिब्रेट करतात. मी नेहमी त्यांना सांगत असते बड्डेच्या आधी की आपण बड्डे सेलिब्रेट करायच्या म्हणजे दुसरं काहीतरी करत जायचं. तर ते मला म्हणतात तुला जे वाटतं ते पण कर, पण आमच्यासाठी एक छोटंसं सेलिब्रेशन तर झालंच पाहिजे. तर ते नेहमी करतात. मग मी त्यांना देखील नाराज नाही करत, कारण ते माझ्या सरप्राईजेससाठी एवढी मेहनत घेतात. मग ते फ्लॉप नको व्हायला म्हणून मग मी त्या गोष्टी सगळ्या ॲक्सेप्ट करते. तर इथे छान असा बड्डे सेलिब्रेट झाला. समर्था झोपली होती आणि तिलाही वाटलं असेल की मम्मीचा बड्डे नको स्पॉइल करायला. आपण झोपले तर उठल्यानंतर खूप छान हसली. इथे सानूने माझ्यासाठी खूप छान गिफ्ट आणलं होतं. मम्मी कात्री दे का, तिला कात्री दे. माझी बबडू त्याला झोपायचं नाही आता. काय काय
ये इकडे, येऊ दे. तिकडे लय गरम म्हणले म्हणून मी फॅन्सवर बसलो. बरं ये नाही इकडं. द्या ना तिला. हळूच ओपन कर. म्हणजे बबलूला पण चल हो. आता लई मोठी झाली पप्पा नाही. हळूच. ओ बाबू बाबू काय दिलं. हळूच ओपन कर. वा 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 नाजुके. नाकातली नकली. खोलल्यानंतर बोल की आधीच बापू दिलं की नंतर आम्ही काम कागद दिला असतं चुकलं रिकामा कागद द्यायला पाहिजे. थँक्यू. बाबांना म्हणा थँक्यू. थँक्यू म्हणा बाबांना. थँक्यू. ओम तू तर नाही काढला माझ्यासोबत एक फोटो. ओम ये ना एक फोटो काढ ना माझ्यासोबत. पप्पा व्हिडिओ चालू फोटो काढला. तर मला फक्त रिलॅक्स व्हायचं होतं आणि मला हा प्लॅन माहिती नव्हता की आहुंनी माझ्यासाठी प्लॅन केला होता. तर मला बोटिंग करायला घेऊन आले. ॲक्च्युली बड्डे सेलिब्रेट करण्यात इतका वेळ गेला की आम्हाला लवकर यायचं होतं. खूप साऱ्या गोष्टी करायच्या होत्या. त्यांनी प्लॅन केला होता पण अनफॉर्च्युनेटली काय झालं की आम्हाला टाईम यायला कसं 2 तास ट्रॅव्हल करायला लागतं आणि इथे यायला आम्हाला खूप वेळ झाला. ऑलमोस्ट नशिबाने आम्हाला बोटिंग करायला भेटली कारण हा लास्ट स्लॉट होता बोटिंगचा आणि आम्ही छान अशी बोटिंग केली. नेहमी स्पीड बोटमध्ये जातो तर यावेळेस यांनी मला पॅन्डलवाली बोट चालवली आणि तुम्ही पुढे पाहू शकता. एक तर मला पाण्याची फार भीती वाटते आणि ह्यांनी मुद्दामून मला घाबरवण्यासाठी तुम्ही आता बघाच पुढे काय घडलं ते. हे का थांबले बरं. चला की. थांब ना जरा माझीवरील मस्त बघते बोट प्रमाणचा. हो पण थोडं चालवावं लागतं ते. नाही चालवा लागेल. अहो चालवावं लागतो. ऐकत जा ना प्लीज. किती थांब की जरा. अहो प्लीज चालवा ना प्लीज. घाबरते अहो थोडं तर चालवा ना. दोघं जण काय मध्ये थांबले यार. समू थोडं चालवा ना. आता डेंजर होणार आहे महेश यार. प्लीज यार तुम्ही मुद्दामून करता यार माझ्या बड्डेच्या दिवशी. महेश मी लय मोठी चूक केली. बोटिंग करायला आले माहितीये का मी. मम्मा कसं डिचिक डिचिक होतंय. नको ना यार, please. कसं डिचिक डिचिक होतंय. तिला काय कळतंय तेव्हा. कळतं तरी सगळं. समोरच्या बोटला जाऊन दुडू आपण. चलो 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 वळवायचीच नाही. चुपस. तुझे पप्पाले हुशार बड्डेच्या दिवशी असली बोटिंग करत होतात मुद्दामून. मगाची फ्लॅश आणायला पाहिजे होता. Ouch. भारी आलं असतं वेवचे. परत एकदा नाही नको नको बाजूला आता इझिली पोचते आपण नको. मारा मारा त्या ठेवून पंपाला थांबूच नका. तुमची पण पकडली की आम्हाला घरी जायचं. हा का. तर अशी छान अशी मी रेडी झालेली आहे. माझे बबडू पण रेडी झाले. माझ्या बबडूचाच बड्डे आहे ना. बबडू छान असा ड्रेस मम्मीने गिफ्ट केलेला आहे आणि प्री बड्डे केलं होतं तेव्हा आईनी बड्डे गिफ्ट दिलं होतं आणि आईंनी तर वॉच दिलेला आहे. छान छान गिफ्ट्स मला भेटलेले आहेत आणि सानिकाने नकली दिलेली आहे. बाकी सगळ्यांनी पैसे दिलेले आहेत. त्यामुळे थँक्यू सो मच फॉर ब्युटिफुल गिफ्ट्स. तर आमचा प्लॅन वेगळा होता ॲक्च्युली. माझी फेवरेट जागा आहे जी मला खूप आवडती पण आम्हाला माहितीच नव्हतं ते बंद आहे म्हणून. मला ती सरप्राईज देणार होते पण आम्हाला सगळ्यांना सरप्राईज भेटलं. ज्या ठिकाणी जायचं होतं ते परमनंटली क्लोज झालेलं आहे. ते आम्हाला कुणालाच माहिती नव्हतं कारण आम्ही दरवेळी तिथे जातो आणि ते बेस्ट प्लेस आहे माझ्यासाठी कारण मला तिथे खूप एन्जॉयमेंट खूप रिलॅक्स फील होतं. अशा ठिकाणी जाणार होतं त्यासाठी आम्ही इतक्या लांबचा प्रवास करून आलो. जवळपास 1.5-2 तासाचा प्रवास करून आलो आणि ते नेमकं परमनंटली क्लोज होतं. त्याच्यामुळे आमचा प्लॅन चेंज झाला आणि आता नेमकं 9 वाजलेत. तर परत रिटर्न जायचं म्हटल्यानंतर 2 तास लागणार. तोपर्यंत हॉटेल बंद झाले असते. मग आम्हाला आता कृष्णाचं हॉटेल भेटलं म्हणतो चला आता तिथं जेवण करूयात.
आता जेवण करायला आलेलो आहोत कारण तो प्लॅन आता कॅन्सल झालेला आहे. तिथं ऑलरेडी सगळं सजावट वगैरे असते बड्डे सेलिब्रेशनची, तर त्याची सगळी तयारी केली होती आहोंनी. पण तिथे गेल्यानंतर कळलं की ते परमनंटली क्लोज झालेलं आहे. सो थोडंसं आता काही गोष्टी आपल्या मनासारख्या नाही घरात, त्याच्यामुळे चालतंय आहे की नाही पिल्लू. चला आता आम्ही जातो, जेवण करतो मस्तपैकी आणि बड्डे सेलिब्रेट करतो. चांगल्यासाठी होतं. येत दाखवतो का म्हणतो. काय काय ते म्हणतात ना जे होतं ते चांगल्यासाठी होतं. ते B5 बंद पडले तर आपल्याला माहित नव्हतं ना. हां आधी इथं फक्त बघ एक गोष्ट बघा. अजून पुढं बघा, अजून दाखवतो. इथं समोर हे काढताय मस्तपैकी, कारण ते पण ब्लू आहे, हे पण ब्लू आहे ना. तर आमचं लोकेशन ठरलं होतं एक आणि गेलो एका ठिकाणी, जसं की जिथं मला आवडतं ते नेमकं बंद झालं परमनंटलीच. तिथला तो प्लॅन केला होता आहोंनी, पण ते परमनंटलीच जे रूफटॉपचं हॉटेल आहे ते बंद झालं होतं. आणि हे बेस्ट प्लॅन होता, राधाकृष्णाची थीम होती आणि समर्थ त्या फोटोकडे बघून खूप छान रिॲक्ट करत होती. कंटिन्यू राधाकृष्णाच्या फोटोकडे पाहत होती. मला खूप छान वाटत होतं. तिला गाणी पण राधाकृष्णाची फार आवडतात आणि माझी राधाच आहे ही, खूप अशी गोंडस अशी. त्यानंतर आम्ही मस्त जेवण केलं. जेवण केल्यानंतर मस्त असा बर्थडे सेलिब्रेट केला पुन्हा एकदा केक कटिंग केलं आणि छान असं डिनर डेट एन्जॉय केलं. तर माझ्यासोबत मी सानिका आणि ओमला घेऊन गेलो होते, कारण काय होतं आम्ही दोघं गेल्यानंतर समर्थ पण आमच्यासोबत असतं, तर जेवण करायला व्यवस्थित नीट भेटत नाही. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर दीदी, हॅपी बर्थडे टू यू. तर प्रॉब्लेम काय होतो की आम्ही दोघंच गेल्यानंतर एकालाच जेवण करावं लागतं, एकाला समर्थाला सांभाळावं लागतं. कारण समर्था खूप मस्ती करते आणि मग जेवता जेवता आता मला सवय झाली तिला सांभाळता जेवायची, पण तो रिलॅक्स असं जेवण करायला भेटत नाही किंवा शांततेत असं आम्ही गप्पा टप्पा मारत डिनर डेट एन्जॉय करायला भेटत नाही. तर मग आम्ही सानिका आणि ओमला घेऊन गेलो होतो, जेणेकरून त्या दोघांचं जेवण झालं की आम्ही निवांत जेवण करू शकेल आणि तोपर्यंत समर्थाला सांभाळेल कोण ना कोण. त्यामुळे आम्ही आमचा मी टाईम दोघं एन्जॉय करू शकतो. तर अशा प्रकारे आमचं जेवण चाललं होतं आणि ओमचं ऑलरेडी जेवण झालंच होतं, त्याचं लवकर आलं होतं सर्व आणि त्याच्यामुळे त्याचं जेवण झालं होतं. मी समर्थाला सांभाळलं, त्याच्यामुळे आमचं जेवण खूप रिलॅक्स झालं आणि मस्त डिनर डेट आम्ही खूप जास्त एन्जॉय केलं. नाहीतर मग दोघंच असले की कसं समर्थाचं खाऊ शकतात. मस्त एन्जॉय करत होतो, मस्त पुढे बिग बॉस लावलं होतं आणि बिग बॉस बघता मस्त जेवण चाललं होतं आणि ते मुवमेंट सानिकाने कॅप्चर केली. आणि सानिका असलेली तर छान छान छोटे छोटे मुवमेंट पण कॅप्चर करते आमची, त्यामुळे सानिका आमच्यासोबत असते. आणि सानिकाला कसं समर्थ आणि सानिकाचं पण खूप छान असतं. समर्थ जास्त करून सानिकाकडे टाकतो. सेम असल्यामुळे समर्थ ही सानिकाला तिची मम्मीच सांगते, ॲक्च्युली मावशी असतेच, दुसरी आईच असते, तर त्याप्रमाणे जास्त राहते. त्यामुळे मला थोडाफार वेळ भेटतो रिलॅक्स व्हायला. नाही तर कंटिन्यू माझ्याकडेच असेल की मला मग बाकी गोष्टी काही करता येत नाही, ती दोघांकडे राहते. त्याच्यामुळे मला बेस्ट वाटलं हा बड्डे. मस्त एन्जॉय पण केला, मला माझं टाईम पण भेटलं एन्जॉय करायला. टेक्समध्ये डिनर डेट पण झालं, बड्डे पण खूप छान सेलिब्रेट झाला. तर सगळ्यांना थँक्यू, खूप छान छान विशेस दिले आणि माझा बड्डे खूप स्पेशल सेलिब्रेट केला, त्याबद्दल थँक्यू. आणि खूप जणांची इंस्टाग्रामला यूट्यूबला सुद्धा मेसेज आले, तर सगळ्यांना खूप सारा थँक्यू. की तुम्हाला मी रिप्लाय दिला नसेल तर या ब्लॉगमधून तुम्हाला थँक्यू. केस
छाती छेदी कर तर हा सुंदर ड्रेस तुम्ही पाहत आहात. तर हा सुंदर ड्रेस असा मला बड्डे गिफ्ट दिलेला आहे माझ्या मम्मीने. तर हे पण एक सरप्राईजच होतं. तर हा सुंदर असा ड्रेस मम्मीने मला गिफ्ट केलेला आहे. आता खूप जणांनी मला याची लिंकसुद्धा विचारली, पण हा ॲक्च्युली गिफ्ट आहे, त्याच्यामुळे मी लिंक वगैरे पाठवली नाही कुणालाच. थँक्यू सो मच सगळ्यांना. खूप छान बड्डे सेलिब्रेट केला आणि मस्त झाला आमचा बड्डे आणि मस्त जेवण पण झालेलं आहे. दिवस पण खूप छान गेलेला आहे. तर सगळ्यांना आवडलं का नक्की कमेंट करून सांगा. आणि ज्यांनी मला गिफ्ट दिले त्यांना सगळ्यांना थँक्यू. आणि असे छान छान सरप्राईज दिल्याबद्दल एक्सपेक्टेड नव्हतं. खूप छान असे सरप्राईज भेटलेले आहेत. प्री बड्डे सेलिब्रेशन पण झालेलं आहे. प्री बड्डे गिफ्ट ऑलरेडी मला भेटलं होतं. तर थँक्यू सो मच सगळ्यांना. आणि विशेषसाठी पण खूप सारं थँक्यू. आणि आमच्या समूहांना पण थँक्यू. मग मला छान छान आणि सगळ्यात मोठं गिफ्ट भेटलेलं आहे. हे सगळ्यात बेस्ट गिफ्ट आहे माझ्यासाठी सगळ्या गिफ्टपेक्षा. या गिफ्टची कोणच तोड करू शकत नाही, कारण हे माझ्या लाईफमधलं सगळ्यात बेस्ट गिफ्ट आणि बेस्ट बर्थडे आहे. कारण एवढं जास्त पेन सहन करून एवढं सगळ्यात भारी गिफ्ट भेटणं ही म्हणजे समर्थ माझ्यासाठी सगळ्यात मोठी. कारण हा बर्थडे माझा त्याच्यासाठी स्पेशल आहे, कारण माझी समर्थ माझ्यासोबत आहे. माझा जीव आहे की नाही पिलू. थँक्यू ना. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.